अजित पवार यांच्या बॉडी लँग्वेजवरून इच्छा कळत होती असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। अजितदादांसोबत अनेक वेळा विलीनीकरणाची चर्चा झाली असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। एकत्र येण्याबाबत अजित पवारांचा आग्रह होता असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। विलीनीकरणाची जी चर्चा झालेली असेल नसेल त्याच्याविषयी कल्पना दादांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळते। दादांच्या मनात असेल तर ते आतापर्यंत पक्षाच्या फोरमवर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत असं काही कुठे मांडताना दिसलं नाही, परंतु त्यांची इच्छा होती विलीनीकरण झालं पाहिजे अशी इच्छा होती असं बॉडी लँग्वेजवरून आम्ही अंदाज करत होतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या। अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते। अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती। जवळपास 4 वेळा तर ते जेवणात संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे। त्यामुळं बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता। त्यामुळं एकदा नाही जवळपास 8-10 वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या। अजित पवार यांच्या बॉडी लँग्वेजवरून त्यांची इच्छा कळत होती असं अनिल पाटलांनी म्हटलंय, तर अजितदादांसोबत अनेक वेळा विलीनीकरणाची चर्चा झाली असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। एकत्र येण्याबाबत अजित पवारांचा आग्रह होता असंही जयंत पाटलांनी म्हटलंय।